नमस्कार सगळ्यांना. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आज दुग्ध शर्करा योग आहे, एक आषाढी आहे आणि थोडीशी अडचण पण आहे. मित्राचा वाढदिवस आहे. नॉर्मली मित्राचा वाढदिवस असताना आपण पार्टी करतो, भरपूर पोटभर खायचं असतं. पण आज मित्राचा वाढदिवस एकादशीच्या दिवशी आलाय, उपवासाच्या दिवशी आलाय. पुण्य लागेल, पुण्य तुम्हाला. आणि खरोखर पुण्य लागणार आहे. मागणे ते माझे देवा, मागणे ते माझे देवा, सदा लाभो चरण सेवा, जन्मोजन्मी हाच ठेवा, कृपा असू द्या विठोबा, कृपा असू द्या विठोबा. सुंदर सुंदर सुंदर. मी धनंजय पाटील. माझं स्वरचित एक अभंग तुमच्या समोर सादर करतो. जेव्हा पंढरीला आपण जातो आणि पांडुरंगाचं दर्शन घेण्याची इच्छा असते, मग आपण कधी एसटीने जातो, कधी चालत जातो, कोणी पायवारी करतो. त्यावेळी मनात तुमच्या काय तरल भावना उमटतात त्यावर भाष्य करणारी माझी कविता भेटीसाठी आलो. कवितेचं शीर्षक म्हणजे अभंगाचं शीर्षक भेटीसाठी आलो. भेटीसाठी आलो तुझ्या पंढरीला, देव आळविला पांडुरंग. चंद्रभागे तिरी उभा पांडुरंग, रखुमाई संगे कर्मयोगी. विठ्ठल म्हणजे कोण? साक्षात कर्मयोगी. बरोबर. आता या विठ्ठलाचं रूप पाहिल्यानंतर मला कसं वाटतंय? देखियला डोळा विठू मी सावळा, वैष्णवांचा मेळा भीमा तीरी. पुंडलिकासाठी वाट पाही हरी, करकटेवरी ठेवोनिया, करकटेवरी ठेवोनिया. चंद्रभागे तिरी उभा पांडुरंग, रखुमाई संगे कर्मयोगी. धनु म्हणे करा जोडोनिया कर, धनु म्हणे करा जोडोनिया कर. त्यासी नमस्कार सर्व भावे, त्यासी नमस्कार सर्व भावे. भेटीसाठी आलो तुझ्या पंढरीला, भेटीसाठी आलो तुझ्या पंढरीला. देव आळविला पांडुरंग, देव आळविला पांडुरंग.